जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. ते म्हणजे स्त्रियांनी आत्मविश्वासाने कसं राहिलं पाहिजे. स्त्री म्हणजे फक्त व्यक्ती नसते. स्त्री म्हणजे आई, मुलगी, बहीण, पत्नी आणि संपूर्ण कुटुंबाचे आधारस्तंभ असते. पण अनेकदा ती इतरांच्या आनंदासाठी जगताना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास करणं विसरून जाते. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असणारा विश्वास. जेव्हा स्त्री स्वतःचं सामर्थ्य ओळखते तेव्हा ती कुठल्याही संकटाला मोठ्या धैर्याने सामोरे जाते. सर्वप्रथम प्रत्येक स्त्रीने स्वतःचा आदर करायला शिकलं पाहिजे. जग तुमचा आदर तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व द्यायला शिकाल. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व द्याल, तुमची भावना, तुमची स्वप्न आणि तुमचे विचार याला महत्व द्यायला शिका. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करणं आधी थांबवा. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा स्वतःकडे असलेल्या गुणांची जाणीव ठेवा. तुमच्यातही काहीतरी खास आहे जे इतरांमध्ये नाही. तिसरी गोष्ट म्हणजे चुका करण्यास घाबरू नका. चुका हे अपयशाचा नाही तर यशाचा मार्ग असतो. जे लोक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडून चुका ह्या होतातच, आणि त्याच चुका त्यांना अधिक मजबूत बनवतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षण आणि ज्ञान हे खूप महत्वाचं आहे. नवीन गोष्टी शिकत राहा, स्वतःला घडवत राहा. जितकं ज्ञान वाढेल तितका आत्मविश्वासही वाढेल. स्त्रियांनी स्वतःच्या मतावर ठाम राहायला शिकलं पाहिजे. प्रत्येक वेळी प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करत बसू नका. योग्य वाटत असेल ते स्पष्टपणे आणि नम्रपणे बोलण्याचं धैर्य ठेवा. आयुष्यात काही लोक तुमच्यावर टीका करतील, काही लोक शंका घेतील, पण लक्षात ठेवा, इतरांच्या मतापेक्षा तुमचा स्वतःचा विश्वास हा खूप महत्वाचा आहे. लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत बसला तर तुमची स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आत्मविश्वासाने बोलणे म्हणजे मोठ्याने बोलणे असं नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे आहे. शांत राहूनही आत्मविश्वास दाखवता येतो. प्रत्येक वेळी आरशापुढे उभा राहून स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकते, कोणतीही अडचण मला थांबवू शकत नाही. जेव्हा स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते तेव्हा ती फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तेव्हा ती संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी प्रेरणा बनते. म्हणून माझ्या बहिणीनं स्वतःची किंमत ओळखा, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी लढत राहा आणि आत्मविश्वासाने नेहमी पुढे चालत राहा. कारण स्त्री ही कमजोर नसते, फक्त तिला स्वतःच्या ताकदीची जाणीव होणं खूप गरजेचं असतं. आणि ज्या दिवशी तिला तिची ताकद समजते त्या दिवशी तिला कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आत्मविश्वास हा कोणत्याही व्यक्तीचा यशाचा पाया असतो. ज्या स्त्रीला स्वतःवर विश्वास असतो ती स्त्री कोणत्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभी राहू शकते. पण अनेकदा समाजाच्या अपेक्षा, घरातल्या लोकांच्या जबाबदाऱ्या आणि लोकांच्या टीका आणि अपयशाच्या भीतीमुळे अनेक स्त्रिया स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतात. लक्षात ठेवा, आत्मविश्वास हा जन्मता मिळत नाही, तो तुमच्या विचारामधून, अनुभवामधून आणि संघर्षातून तयार होत असतो. एक स्त्री जेव्हा लहान असते तेव्हापासून तिला अनेक गोष्टी शिकवल्या जातात, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिने स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. या जगामध्ये कितीही लोक तुमच्या पाठीशी असले, जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्हाला यश मिळवणं खूप कठीण आहे. स्त्रियांनी सर्वप्रथम स्वतःची किंमत ओळखली पाहिजे. तुम्ही इतरांच्या मान्यतेवर अवलंबून नाही. तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास, तुमचं अस्तित्व, तुमची किंमत, तुमची स्वप्न याला महत्व आहे. अनेक महिला इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात, स्वतःचा आनंद बाजूला ठेवतात. पण स्वतःसाठी जगणं हा स्वार्थ नाही तर गरज आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचार खूप महत्वाचे आहेत. आपण स्वतःशी कसं बोलतो याचा आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होतो. जर तुम्ही स्वतःला सतत कमी लेखत राहिला तर तुमच्यातला आत्मविश्वास कमी होत जातो. पण जर तुम्ही स्वतःला प्रोत्साहन देत राहाल तर तुमच्या आतली शक्ती वाढते. जीवनात अपयश येणं हे स्वाभाविक आहे, पण अपयशामुळे खचून जाण्यापेक्षा त्यातून शिकणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या आयुष्यात संघर्ष आणि अपयशाची कहाणी असते, पण त्याने हार मानली नाही म्हणून त्या आज यशस्वी आहेत. स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आर्थिक स्वावलंबन आत्मविश्वासाला नवीन ताकद देतं. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची भावना स्त्रीला अधिक ताकद देतो आणि मजबूत बनवतं. तसंच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणंही खूप महत्वाचं आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असेल तर आत्मविश्वासाला आणखीन बळ भेटतं. स्वतःसाठी थोडा वेळ द्या, व्यायाम करा, चांगली पुस्तकं वाचा आणि मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. हा समाज कधी कधी स्त्रियांना त्यांच्या रूपावरून, त्यांच्या कपड्यावरून आणि त्यांच्या निर्णयावरून न्याय देतात,
पण लक्षात ठेवा, तुमची खरी ताकद तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या विचारामध्ये आणि तुमच्या कर्तृत्वामध्ये असते. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्याल तर आयुष्यभर पुढे जाऊ शकणार नाही तुम्ही. स्त्रीने स्वतःच्या मतासाठी आवाज उठवला पाहिजे. नेहमीच शांत राहणे योग्य नसतं. जेव्हा अन्याय होत असेल तेव्हा अन्यायाविरुद्ध बोलण्याचं धैर्य आत्मविश्वासामधूनच येतं. प्रत्येक स्त्रीमध्ये एक अद्भुत शक्ती असते. ती संकटामध्ये कुटुंबाला आधार देते, दुःखात सुद्धा ती हसते आणि परिस्थिती किती कठीण असली तरी पुढे जाण्याचा मार्ग शोधते. त्यामुळे स्वतःला कधी कमजोर समजू नका. दररोज सकाळी उठा आणि स्वतःला एक वचन द्या, मी सक्षम आहे, मी कोणापेक्षाही कमी नाही, मी माझी स्वप्न पूर्ण करू शकते, मी कोणत्याही अडचणीवर मात करू शकते. हे शब्द तुमच्या मनामध्ये नवीन ऊर्जा तयार करतील. माझ्या बहिणीनं, जेव्हा स्त्रिया आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करतात तेव्हा त्या फक्त स्वतःच आयुष्य बदलत नाहीत, तर त्या तिच्या मुलांना, कुटुंबाला आणि पूर्ण समाजाला प्रेरणा देतात. म्हणून माझ्या बहिणीनं स्वतःला इतरांच्या मतामध्ये हरवून देऊ नका. स्वतःची ओळख निर्माण करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर डोकं उंच करून पुढे चालत राहा. कारण स्त्री ही फक्त घराची शान नसून समाजाची ताकद असते आणि ज्या स्त्रियांच्या मनात आत्मविश्वास असतो त्या स्त्रियांना कोणतीही ताकद यशापासून दूर ठेवू शकत नाही. धन्यवाद. आणि मंडळी, तुम्हाला एक माझी छोटीशी विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट